नमस्कार मंडळी, मी मिळवा स्वरंग माझं सिंधुदुर्ग या युट्यूब चॅनलवर करतो तुमचं मनपूर्वक स्वागत। आज आपण आपल्या या नटवर्य नटसम्राट स्वतः मलक बाबी कलिंगन प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ नेरूळ यांचा देवसेवेचा नाट्यप्रयोग या ठिकाणी आहे। अंतिम जो संच असतो त्यातील अंतिम नाटक आणि कलेश्वर जे मंदिर आहे नेरूळ या ठिकाणी सत्यनारायण महापूजेचं आयोजन करण्यात येते आणि त्याच ठिकाणी याच कंपनीचा नाट्यप्रयोग वार्षिक या ठिकाणी सादर करण्यात येतो। त्याच कंपनीचे सर्व मालक आबा कलिंगन आपल्यासोबत आहेत। माझा सिंधुदुर्गचा युवराज साधारणतः आजचा नाट्यप्रयोग कारण त्यांनी स्वतः लिखित केलं आहे, त्यांच्याशी आपण चर्चा केली नव्हती त्या नाट्यप्रयोगाविषयी आणि अन्य जी भूमिका असेल आणि अन्य काही चर्चा असेल ती त्यांच्याकडे आपण करतोय। सन्माननीय आबा कलिंगन, काय सांगाल आजच्या नाट्यप्रयोगाची तुम्ही बांधणी केलात राजू किरवडकर आणि तुम्ही काय ह्या नाट्यप्रयोग बांधत असताना कसा विचार होता आणि नमस्कार, आबा कलिंगन। या नाट्यप्रयोग रक्तस्कंदेश्वरी महिमा हा नाट्यप्रयोगची संकल्पना आमचे बंधुराज राजू किरवडेकर यांची। तसेच जत्रेचे सीझन चालू होता आणि झोप आली नाही की या दशावतारावर चर्चा करणं हे आमचं डेली म्हणजे राजू आणि मी डेली याच्यावर चर्चा करतो या गोष्टींवर। आणि त्याच्यातून तो म्हणायला लागला की माझ्याजवळ एक स्टोरी आहे, ती स्टोरी चांगली आहे, पौराणिक स्टोरी पण काल्पनिक बेसिसवर आहे, ठीक आहे बघूया। तर त्याची स्टोरी सांगितली आणि ती स्टोरी मला आवडली आणि माझ्या डोक्यात जो थॉट होता त्याला ती सूट होणारी होती। मग ती स्टोरी आम्ही दोघांनी एकत्र बसून त्याच वेळी ज्यावेळी त्यांनी सांगितली त्याचवेळी ती अर्धी बांधली स्टोरी आणि त्याच्यानंतर काही व्यत्यय आले पण त्याच्यावर मात करून एकदा सांगड घालून हा नाट्यप्रयोग यावर्षी करायचा नव्हता, पुढच्या वर्षी ठेवला होता, पण पिकुळे गावात ते आम्ही नवीन नाट्यप्रयोग करतो, मग करायचं काय म्हणून हा नाट्यप्रयोग एका दिवसासाठी केला। पण तो नाट्यप्रयोग एवढा टॉप झाला, सगळ्या माझ्या या कथालेखनापेक्षा किंवा ह्याच्यापेक्षा मी श्रेय देईन माझ्या कलाकारांना, कारण कलाकारांनी जी ओतून ही भूमिका नाट्यप्रयोग केला, त्यामुळे जिथं जाऊ तिथं धवडाचं नाटक व्हाया असं सांगायचं, त्याच्यामुळे हा नाट्यप्रयोग भरपूर चालू। हे झालं आजच्या नाट्यप्रयोगाच्या साठी। साधारणतः यंदाचं जे वार्षिक म्हणजे सेवा आहे ती या ठिकाणी यंदाच्या संचाच्या माध्यमातून आज खंडित होते, म्हणजे आजच्या यंदाच्या याच्याबद्दल काय अनुभव होता इतर कलाकारांच्या बाबतीत किंवा काय? कलाकार सर्व कलाकार स्वतःची कंपनी म्हणून या म्हणजे आलेल्या प्रसंगांवर मात करत होते। भांडणं टंट जरी झाले तरी एक सुवर्ण मध्ये काढून कलाकारांनी आज जरी भांडण झालं तरी उद्या त्याची वैर आहे असं केव्हाच नाही, एकमेकांशी बोलून व्यवस्थित। आणि एखादा कलाकार नसला तर मग मालकाने बघूकत नाही की त्या कलाकाराच्या जाग्यात मी ह्याच करतोय त्याच करतोय असं नाही, जागा होता तर व्यवस्थित एकमेकाक सांभाळून केले नाही। आता मी पण नाही होतो, एक दिवस माझ्या मुलात बरा नव्हता, त्यावेळा सगळ्या कलाकारांनी ऍडजस्टमेंट करून नाट्यप्रयोग केलो। नाटकाचं रिपोर्ट सुद्धा दणकट यात नाटक केलेलं आहे, नाटकाचं रिपोर्ट सुद्धा अप्रतिम झाला। म्हणजे ही कुठेतरी त्यांच्या कलाकारांच्या माध्यमातून किंवा तुमच्या माध्यमातून एक मालक असल्यानंतर सुद्धा कलाकारांना त्याच ताकदीने त्या ठिकाणी सांभाळून घेणं किंवा सामावून घेणं ही तुमची म्हणजे प्रयत्नशीलता या ठिकाणी पाहायला मिळाली। संयुक्त दशावतार आता चालू होतोय उद्यापासून मग काय यंदासाठी तुम्हाला काय म्हणजे कॉल वगैरे आले किंवा कुठे काय? भरपूर उद्या पेंडूर, परवा साळगाव गोकुळचा चोर, उद्या कार्तिकेय भूमिका विचिशिका संग्राम, परवा साळगाव गोकुळचा चोर माझी आवडती भूमिका कृष्ण, त्याच्यानंतर वज्राट नाही वडखोल, सुलोचना इंद्र, याचे भरपूर आहेत। त्याच्या 7 तारीखला आहे, 31 तारीखला मुंबईला येतो आम्ही। तसंच तुम्ही गणेश चित्रशाळा तुमची आहे, म्हणजे संयुक्त नाट्यप्रयोगाच्याच माध्यमातला हा प्रश्न आहे, कारण गेल्या वर्षी असे अनेक प्रसंग घडले, असे अनेक कॉल माझ्यापर्यंत सुद्धा आले आणि तुमच्यापर्यंत आले। मग त्यावेळी मग तुम्ही काही नाटकांना नाकार दिलेला, मग अशी एंडिंगच्या वेळी कसं तो साधारणतः समय सांगून ठेवा, म्हणजे श्रावण महिन्यातील नाही, पण काही गावाले असे असतात की नाही तू याच होय, काय असे असतात की नाही तू एक होयस आमच्या त्या कंपनीतून, कारण आवड आहे लोकांची आणि पर्यंत ते जाणं गरजेचं असं, त्याच्यासाठी कसं वेळ काढून काम ऍडजस्ट करून जायचं लागतं। पण कोणाक नाही म्हणा शकणार नाही, गेल्या वर्षी तवटे आमचे प्रसाद तवटे अगोदरच ठरत त्यांना की दाबा तू यावचा, त्यांचा शब्द मी तोडू शकणार नाही, त्याच्यामुळे त्यांना नाही म्हणायला। पण जुलै एंडिंग नंतर वेळ नसता, बरोबर, माती काम पीओपीचं वेगळं असतं का, ते आपण कधी करू नये काय माहित नाही आपल्याला कसं असतं,
पण ह्या काम वाढणार नाही. मातीचं काम एकट्याक आणि काका तुषार गुंटी हे असतात माझ्याबरोबर, जी बायको मग मुलाचं सहकार्य करतात आणि इतर असतात, भाव असता माझं. त्याच्यामुळे या ठिकाणी प्रश्न केला की संयुक्त दशावतार, कारण गेल्या वर्षी खूप असे नाराज झाले. म्हणजे याचा अर्थ असा नव्हे की आबा कलिंगन ते आले नाही म्हणून ते नाही, पण काही नाराज झाले कारण आबा कलिंगन पाहिजेच होता. कारण त्या समयात म्हणजे खूप काम होतं. मी पण प्रत्यक्षात घावनळे बघितलेलं. गावात एवढे पाठी लागलेले, बरोबर. आकेरी घावनळा, तर सांगितलं तू हीच काय करून हीच, मग शक्यच नाही. म्हणजे हे या ठिकाणी तुम्ही कथन केलात, खूप धन्यवाद. तुम्ही आज या ठिकाणी माझा सिंधुदुर्ग युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आलात आणि ही चर्चा साधलात. तुम्हाला भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. आपण आता आपल्या नटवर्य नटसम्राट स्वतःमलक बाबी कलिंगन प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्य मंडळातील आजचा हा देवसेवेचा नाट्यप्रयोग आणि या ठिकाणी आज बऱ्याच सर्व कलाकारांची आपण चर्चा साधणारच आहोत. आज रक्त रंजित अशा स्वरूपाचा नाट्यप्रयोग सुद्धा या ठिकाणी चालू आहे. आबा कलिंगन आणि राजू केरडकर लिखित यांचा. आणि याच नाट्यप्रयोगाच्या निमित्तानं आपण याच मंडळाचे एक सुप्रसिद्ध खलनायक, एक अभ्यासू खलनायक, कारण आता सीझन होऊ घालणार आहे संयुक्त दशावतारचा, त्यातील खलनायक आहेत. आपण त्यांच्याकडून आजच्या नाट्यप्रयोगाची तुर्तास्त एक त्यांची भूमिका काय ती आपण थोडक्यात जाणून घेतोय आणि पुढील प्रश्न त्यांच्याशी करणार आहोत. आजचा जो नाट्यप्रयोग आहे त्यातील थोडक्यात भूमिका काय आहे तुमची, काय सांगाल? पाताळ भवनाचा दानवेश्वर, कालाक्ष, सगळे जे आतापर्यंत जे दानव आहेत ते केवळ देवतांना आविर्भाव मिळतो मृत्यूलोकातून, म्हणून मृत्यूलोकावर आक्रमण करतात. पण हा दानवेश्वर वेगळा, केवळ त्याचे वडील पुरशीद आणि मृत्यूलोकातील राजा सुमेन याच्याशी झालेल्या युद्धात त्याचे पिताश्री मारले जातात या कालाक्षाचे. पण माता गर्भावस्थेत असताना मृत्यूलोकात त्या क्षत्रियाकडे सहकार्यासाठी गेली असताना तिला सहकार्य करत नाही, म्हणून सूड उगविण्यासाठी मृत्यूलोकात जातो. फक्त गर्भावस्थेत असताना सहकार्य क्षत्रियाने करायला हवं होतं. याचा जाब विचारायला तिथे जातो, तो राजकर्ता सहकार्य का करत नाही सांग. मग त्याच्यानंतर मग दानवांची मग कूटनीती, मग की मायेच्या अधीन झाल्यानंतर तो राजकर्ता त्याचं क्षत्रिय बळ कमी, मग स्वतःच्या मुलीला तिथे पाठवतो. मग विनाकारण तिच्या मुलावर तो जबरदस्तीने हात टाकला, हा आळ तिच्यावर येतो. असा सुंदर नाट्यप्रयोग राजू केरवडेकर, आबा कलिंगन या दोघांच्या माध्यमातून हा साकारलेला आहे. अप्रतिम असा नाट्यप्रयोग. म्हणजे महत्वाचं म्हणजे मुद्दे आहेतच त्या नाटकामध्ये, म्हणजे असे तयार करावे लागत नाहीत आणि स्टोरी आधी मुळात खूप चांगली निवडली. त्याच्यामुळे मी आधी त्या दोघांचे खूप आभार मानतो की कलाकार आम्ही जरी असलो तरी सादरीकरण करताना स्टोरी जर चांगली असली तर सादरीकरण करायला ते बरं पडतं. ओके, धन्यवाद. ही आजच्या नाट्यप्रयोगाची भूमिका झाली. आजचा जो नाट्यप्रयोग चालू आहे याच मंडळाचा, म्हणजे कलेश्वर दशावतार नाट्य मंडळाचा, आणि याच मंदिरात या ठिकाणी तो सादर होतोय. देवसेवा म्हणून जी वार्षिक म्हणजे अंतिम जे नाटक असतं त्या ठिकाणी होतोय. ह्या कंपनीतला या वर्षाचं जे तुमचं कामकाज किंवा ही जी काही सेवा घडली आहे, काय तुमचा अनुभव आहे या कंपनीविषयी, म्हणजे या वर्षाचा? कंपनी या वर्षाचा म्हणजे कसं आहे की जिथं पहिल्यांदा मी होतो तिथे सुद्धा काय सगळं व्यवस्थित होतं. आणि इथे सुद्धा कसं की आपलं जिथं गेल्यानंतर आपलं कुटुंब म्हणून जर राहिलं तर सगळं कुटुंबासारखंच असतं. आपलंपण आणि परकेपण जर ठेवलं तर ते सगळं मग परकेपणासारखाच विषय असतो. तिथले सगळे मालक वगैरे सगळे आणि सगळे सहकलाकार सुद्धा तेवढेच आपुलकीने वगैरे आणि प्रेमाने वागणारे असल्यामुळे चांगलं वाटते. तसंच अजून एक प्रश्न, हे सर्व सहकार्य भावना, कारण आपण नवनवीन कंपनीमध्ये प्रवेश करतो याला कारण असतं एक नवीन काहीतरी शिकायला मिळावं. या वर्षी तुम्हाला असं नवीन काय म्हणजे काय असं मिळालं असं तुम्हाला जाणवतं? नवीन म्हणजे या कंपनीत मी थेट खलनायक म्हणून म्हणजे मेन विलन म्हणून ठरलो. त्यामुळे ती भूमिका करताना एक जबाबदारी असते की बाबा नाटकाची जबाबदारी त्या मेन विलन म्हटल्यानंतर जबाबदारी असते की सादरीकरण करण्याची किंवा काय करण्याची ही जबाबदारी असते. मग ती जबाबदारी माझी वाढली. म्हणजे असं होता कामा नये की बाबा नाही भूमिका झाल्या नसल्यामुळे नाटक फेल गेलं, हे आपल्याकडनं होता कामा नये. पण नाटक चांगल्या पद्धतीने कसं सादरीकरण केलं जाईल, पण ते नाट्यप्रयोग सादरीकरणानंतर दुसरं नाट्यप्रयोग ते नाटक बघून यायला हवं. त्या पद्धतीचं सादरीकरण आणि ते प्रयत्न आमचे चालू असतात. ते प्रयत्न फक्त मी केले. आणि तो कुठे रसिकांच्या माध्यमातून त्याची पोचपावती कशा रीतीने मिळाली, म्हणजे काय? म्हणजे बऱ्याच रसिकांनी भूमिका चांगली झाली,
वितवटे मेन विलन तुमचा ह्या कंपनीत आल्यामुळे मेन विलन तुमचा बघायला मिळाला, तुमचं विलनी सादरीकरण बघायला मिळालं, असं बऱ्याच लोकांच्या प्रतिक्रिया, चांगल्या प्रतिक्रिया पोचल्या आणि तीच उभारी घेऊन पुढे काहीतरी करण्याचा प्रयत्न नक्कीच मी करेन. तसंच हे झालं साच्या पुढे हा प्रश्न असतो रसिकांचा काय मी पुढे एक जागेवरच. जागराचा नाही. शेवटचा एक प्रश्न, संयुक्त दशावतारात यंदा आजपर्यंत साधारण किती कॉल आतापर्यंत 1 ते 6 तारीखपर्यंत कंटिन्यू मी आहे. त्याच्यानंतर 13 तारीखला वालावल्ला आहे. त्याच्यानंतर अजून 2-3 नाटकं आली. मुंबईला पण 1-2 कॉल केला, पण ते मी अजून त्यांना ठेवलेलं आहे पेंडिंगवर. म्हणजे आज मी कामाला जातो, ते सगळं बघून ती सांगावं असं विषय. ओके, धन्यवाद. या ठिकाणी आता तुमचा प्रवेश आहे. माझा सिंधुदुर्ग या युट्यूब चॅनलवरून तुम्हाला भावी वाटचालीसाठी खूप शुभेच्छा. धन्यवाद. तसंच आपण बघतो याच कंपनीचे खलनायक यतीन वारंग आपल्यासोबत आहे आणि आजचा जो नाट्यप्रयोग आहे त्यातील त्यांची भूमिका एक थोडक्यात ते सांगतायत. काय आहे भूमिका आजची तुमची? आजची माझी भूमिका पाताळगोवन सम्राट राजा कालाक्ष, त्याचा भाऊ, माझं नाव रौद्राक्ष, पाताळगोवन सम्राट, ही भूमिका आहे. हो ही भूमिका. आजचा जो नाट्यप्रयोग चालू आहे देवसेवा आहे, अंतिम नाटक म्हणजे जे पारंपरिकरित्या म्हटलं जातं ते या ठिकाणी आज नाट्यप्रयोग तुमचा चालू आहे. साधारणतः ह्या कंपनीत तुमचा जो यंदाचा जो प्रवास आहे, यंदा कशा रीतीने अनुभव आला, काय सांगाल यंदाच्या ह्याच्यात? खरं तर स्वतः मालक बाबी कलिंगन कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ या कंपनीमध्ये कोणती भूमिका असू दे, माझ्या वाट्याला येणारी भूमिका अगदी मी आनंदाने ती भूमिका पार पाडतो. म्हणजे त्या भूमिकेला साजेल शोभेल असं ती भूमिका आपल्या परीने आपण करायची. आणि खरोखरच एक या कंपनीमध्ये भूमिका करायला एक वेगळीच मजा आहे, वेगळाच आनंद आहे. तो अनुभव खरोखरच या कंपनीमध्ये कोणीही कलाकार असू द्या तो अनुभव आपल्या गाठीशी बांधत असतो. म्हणजे एक वेगळाच आनंद आहे या कंपनीमध्ये भूमिका करायला. यंदाच्या वर्षात असं नवीन काय शिकायला मिळालं? कारण थोडे कलाकार सुद्धा बदलले. गेल्या वर्षी कलाकार होते नव्हते, यंदा नवीन कलाकार या ठिकाणी होते. मग कसा अनुभव किंवा वेगळेपण काय शिकता आलं? आपल्यापेक्षा चांगले कलाकार किंवा संयुक्त दशावतार नाट्य मंडळामध्ये कंपनी म्हणजे आमच्या कंपनीतले बरेच कलाकार असतात. सन्माननीय उदय मोरे, सन्माननीय दत्तप्रसाद तवटे, त्याच्यानंतर आबा कलिंगन, त्यानंतर योगेश कोंडोलकर दादा, हे सर्व कलाकार म्हणजे संयुक्त नाट्य कंपनीमध्ये कार्यरत असतात. कधी आपल्याला एखाद्या भूमिकेची माहिती हवी असली तर आपण त्यांना विचारू शकतो, जेणेकरून ते आपल्याला ती माहिती देऊ शकतात. म्हणजे जेणेकरून आपली भूमिका अजून कशी चांगली होईल हे त्यांच्याकडून मला शिकायला भेटलं. साधारणतः आता सीझन संपतोय, पुढे असा रसिकांचा प्रश्न असतो पुढच्या वर्षी हो खरंच आहे. म्हणजे पुढच्या वर्षीची उत्सुकता असते की म्हणजे पुढच्या वर्षी कोणत्या कंपनीमध्ये. तर पुढच्या वर्षी मी मोरेश्वर दशावतार नाट्य मंडळ मोरे माणगाव या कंपनीमध्ये मी ठरलो आहे. तुमच्या भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आहेत. नवीन ज्या संचामध्ये तुमचा समावेश असणार त्यासाठी माझा सिंधुदुर्ग मिनात पारंग युट्यूब चॅनलवरून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. हो धन्यवाद. तुमचे आशीर्वाद असेच आमच्या पाठीशी राहू द्या. तुमची सोबत अशीच कायम आमच्या दशावतार कलाकार, दशावतार रसिक यांच्या सोबत आपला हा प्रवास असतो. त्याच्यामुळे निश्चितच आपण तुम्ही कोणत्याही कंपनीत असला तरी आमची त्या ठिकाणी भेटघाट निश्चितच होणार आहे. गणपती बाप्पांच्या कृपेने निश्चित तुमच्या या कारकिर्दीला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तसंच आपल्यासोबत याच कंपनीचे रिद्धी सिद्धी भूमिका करणारे तसंच अन्य बरेच भूमिका करणारे आपल्यासोबत आहेत. त्यांची आपण ओळख करून घेऊया. नाव काय तुमचं? चंद्रकांत रामचंद्र गावडे. यंदा आजचं जो देवसेवेचं नाटक व्हायचं चालू आहे बरोबर, यंदाच्या वर्षात म्हणजे साधारणतः माका वाटतं ह्या कंपनीत किती वर्ष तुम्ही काम केलं? 13-14 वर्ष झाली. पुढे खय असतात पुढच्या वर्षात? कलेश्वर ह्याच कंपनीत म्हणजे पुढे ह्याच कंपनीत असत. म्हणजे तुमचा जो अनुभव आहे तो साधारणतः ह्या वर्षाचा काय अनुभव आहे? म्हणजे मालक असतील किंवा इतर कलाकार असतात, कसा काय तुमका वाटला यंदाच्या वर्षात? चांगला वाटला. रसिक मायबाप तुमच्याबद्दल तुमका काय वाटतं त्यांच्याबद्दल? चांगला विषय. म्हणजे पुन्हा एकदा पुढच्या वर्षीच याच संचामध्ये हे आपल्याला बघायला मिळणार आहेत. तुम्हाला भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. तसंच या ठिकाणी आजच्या या नटवर्य नटसम्राट स्वतः बाबी कलिंगन प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्य मंडळातील एक अभ्यासू कलाकार आपल्यासोबत आहेत. नारदाची भूमिका ते साकारतात. अन्य बऱ्याच नाट्यप्रयोगामध्ये राजकुमाराची सुद्धा भूमिका त्यांनी साकारलेली आहे. ते आपल्यासोबत आज आहेत.
त्यांच्याकडून आपण जाणून घेतोय आजचा जो नाट्यप्रयोग आहे त्यातील साधारणतः त्यांचं जे कलह कशा रीतीने निर्माण करतायत आणि पुढील त्यांच्याशी चर्चा असणार आहे. काय आजच्या नाट्यप्रयोगातील नेमकी भूमिका म्हणजे काय सादरीकरण असणार आहे? आजच्या नाट्यप्रयोग रक्तस्कंदेश्वरी हा रेग्युलर प्रमाणेच नारद दानवांना देवावर पाठवतो, देवावर आक्रमण करण्यासाठी. आता मृत्यू लोकांच्या ठिकाणी राजकर्त्यावर आक्रमण करण्यासाठी पाठवतो नारद. त्यानंतर त्या दानवांनाच मार्गदर्शन करतो, म्हणजे त्यांचा शेवट करण्यासाठी मार्गदर्शन करतो. एका भिकाऱ्याला पण मार्गदर्शन करतो, असं आहे. हे झालं आजच्या नाट्यप्रयोगापुरती मर्यादित. रसिकांचा आजचा जो नाट्यप्रयोग आहे देवसेवेचा नाट्यप्रयोग, कारण यानंतरची नाट्यप्रयोग होणार की नवीन वर्षाच्या संध्यातील सादरीकरण असणार आहे. रसिकांचा कायम प्रश्न असतो की पुढे खय, म्हणजे बरेच कुठेही कुठेही भेटला तरी जरी बघितलं किंवा काय तरी काही जणांना माहित नसतं की पुढे खय असू दे, कारण हे आदला बदल होत असतात आणि हे पारंपरिक आहे. पुढे खय असा प्रश्न रसिकांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत येतो, काय सांगाल त्याविषयी? पुढे बरोबर सगळेजण भेटतात तर प्रत्येक जण ह्यात प्रश्न विचार. मी पुढच्या वर्षी आता सगळे बॅनर पण पोचले असते, ऐकले बघितले असते. पुढच्या वर्षी मी शंकर मोर्ये प्रस्तुत मोरेश्वर दशावतार नाट्यमंडळ, संचालक आहेत कीर्ती चिकन सेंटरचे मालक कृष्णा बिरे हे चालवतात. तिथं मोरेश्वर दशावतार नाट्यमंडळामध्ये पुढच्या वर्षी आहे. दुसरी गोष्ट मध्ये या मंडळामध्ये 5 वर्ष मी भूमिका केली, नाटकाची भूमिका केली, काहीतरी बारीक वेगवेगळ्या भूमिका भेटल्या. याचा श्रेय म्हणजे सगळ्यात मोठा श्रेय म्हणजे त्यांचे मालक भाई कलिंग, त्यांची साथ, यांचं प्रोत्साहन. त्यांनी माका पूर्ण 5 वर्षात धंदो करताना त्या ॲडजस्टमेंट केला. खूप माका चांगला अनुभव येलो. भाई कलिंग मालक असतच, पण एक माणूस म्हणजे सगळेच जण मालक म्हणून विचार करतात, मी बाकीच्यांबद्दल काय बोलणार नाही, पण मालक म्हणून माका एक चांगलं अनुभव येलेलो असा. कारण खूप वेळा माका त्यांच्यानी ॲडजस्ट केलं, खूप वेळा 5 वर्षात भरपूर वेळा ॲडजस्टमेंट केलेली असा. सोंगाच्या बाबतीत म्हणा किंवा सुट्टीच्या बाबतीत म्हणा, सगळ्या. कारण मी कामाकडे दुसरीकडे जाते, त्याच्यामुळे माका ॲडजस्ट त्यांच्यानी भरपूर वेळा केले आणि त्यांच्यानी भरपूर माका प्रोत्साहन केलेलं आहे 5 वर्षात. त्याच्यामुळे आणि दुसरी गोष्ट म्हणजे कलेश्वर कंपनी मार्फत, म्हणजे कसे कलेश्वर कंपनी सुद्धा सर्वत्र फिरता, सगळ्या तालुक्याने फिरता, म्हणजे सर्वत्र माका प्रत्येक गावात जाऊक भेटला. त्याच्यामुळे चांगल्यापैकी प्रसार झाला, नाव लौकिक ह्या कंपनीमध्ये. त्याच्यामुळे खरा श्रेय स्वतः मालक बाबी कलिंग, त्याच्यानंतर आमचे मालक त्याचे भाई कलिंग. तसाच एक प्रश्न आहे, तुम्ही दशावतार क्षेत्रात म्हणजे असे बरेच अन्य कलाकार आहेत जे नवीन काहीतरी देण्याचा रसिकांना प्रयत्न करत असतात. तुमच्याशी प्रश्न करणारच होतो, कारण 64 कला किंवा 108 जी नावं तुम्ही घेतात किंवा युग आहेत त्यांची सुद्धा नावं घेतात तुम्ही. हा जो अभ्यास असतो, कारण रसिकांना ते उत्सुकता आहे, कारण तसं शालेय स्तरावर पाठांतर वगैरे असतं, पण ह्याच्यात सगळं सांभाळत कसं तुम्ही साध्य केलात आणि कशा रीतीने ते तुम्ही ह्याचं वाचन किंवा काय असतं म्हणजे कसं करावं इतर कलाकारांनी किंवा रसिकांनी, असं तुम्हाला वाटतं? आता दुसरी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी आता एवढं पाठांतर होता गणपतीच्या कृपेने, माझ्या आई वडिलांच्या आशीर्वाद जगा मी पाठांतर करतोय. याच्यापूर्वी सगळ्यात खरा सांगायचा तर शाळेत असताना माझं एवढं अभ्यास अजिबातच नव्हतं, म्हणजे पाठांतर वगैरे एवढा काहीच नव्हतं. दशावतार इल्यानंतर एक ध्यासच लागलो तसं वेगळं काहीतरी करायचं, आणि त्याच्यात मग असा भेटला की सुरुवातीक एकदा ह्याने आबा कलिंगडने एक चरित्र काढलेला, बकरी उदरी देवी बकरी, देवी उदरी बकरी जन्मली असं चरित्र होतं. त्याच्यात त्यांनी 64 कलांचा एक विषय त्याने सांगितलेला. थैसून तर चालू झालं 64 कला मी तिने माका पाठवल्या, मी 64 कला पाठ केलंय. थैसून माका आवड निर्माण झाली, कारण असं काहीतरी सांगितलं की लोकांचं प्रोत्साहन होतं. नाट्यरसिकांचं वेगळे म्हणजे आपण वेगवेगळं सादरीकरण करतो त्याला प्रोत्साहन देत होतो, पण मी 64 कला ज्यावेळी सांगितलं त्यावेळी लोकांचा प्रोत्साहन खूप भेटला आणि माका अजून वाटला की अजून काहीतरी पाठ करा, अजून काहीतरी पाठ करायचं. आणि मी मग असा माका 64 कला भेटले, ते मी पाठ केले. होत गेला तर विष्णूचे 108 नावा, शंकराचे 108 नावा, 18 युग सुरुवाती खूप वर्षापूर्वी आम्ही त्याच्यामध्ये तेव्हा शनईनी पण खूप वर्षापूर्वी सांगितली, शनई सांगायची त्यावेळी. 18 युगांची कालमर्यादा, असं भरपूर काय असं आवड एक निर्माण झाली. सुरुवात झाली कोणत्या नाटकापासून तर
देवी उदरी बकरी हा, मग या- देवी उदरी बकरी जन्मली. हा त्या नाट्यप्रयोग म्हणजे याच कंपनीचा नाट्यप्रयोग होता. ह्या याच्या माध्यमातून तुमची सुरुवात झाली आणि गणपती गजाननाने ती योग्यरित्या साथ दिली. साथ दिली. नारद हे पात्र असतं गायन किंवा प्रबोधन आणि एक नाटक हलतं खेळतं ठेवणे ही भूमिका त्याच्यामध्ये आणि ते तुम्हाला या ठिकाणी शिकता मिळालं, शिकायला मिळालं. तुमच्या या भावी जे तुम्ही मोरेश्वर दशावतार नाट्य मंडळमध्ये असणार आहेत त्याच्यासाठी सुद्धा या माझा सिंधुदुर्ग निनादवरून युट्यूब चॅनलकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत. आभारी. धन्यवाद. असेच आशीर्वाद, अशाच शुभेच्छा सदैव आमच्या पाठीशी राहू दे. आजपर्यंत आहेत तुमचे आशीर्वाद आहे, तुमच्या शुभेच्छा आहेत, असेच यापुढे राहू. सर्व गजाननाची कृपा असणार आहे, निश्चिंत राहावं. धन्यवाद. तसंच या ठिकाणी मुंबई रिटर्न आपल्या कोकणामध्ये आलेले स्त्री अभिनय कलाकार पवनजी वालावलकर आपल्यासोबत आहेत. नटवर्य नटसम्राट स्वतः बाबी कलिंगन प्रसिद्ध कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ नेरूळ या नाट्यमंडळातील हे स्त्री अभिनय कलाकार आपल्यासोबत आहेत. आजचा जो नाट्यप्रयोग चालू आहे स्कंदेश्वरी महिमा या नाट्यप्रयोगात त्यांची नेमकी काय भूमिका आहे हा थोडक्यात जाणून घेतोय. काय नेमकं या म्हणजे थोडक्यात सांगितलं तर बरं होईल. या नाटकात विलन आहे रुद्रासूर. तर त्या विलनाची मी कन्या आहे आणि विलनाची कन्या म्हणून मी नाव माझं आहे चित्रवर्णा. एक काका रुद्रासूर आणि माझे बाबा असे दोन्ही विलनच आहेत आणि त्या विलनांची कन्या म्हणून मी नाटकात माझा रोल आहे. नाव माझं आहे चित्रवर्णा. हे झालं आजच्या नाट्यप्रयोगाच्या माध्यमातून. आजचा जो नाट्यप्रयोग आहे देवसेवा नाट्यप्रयोग म्हणजे परंपरेनुसार अंतिम जे नाटक असतं या त्या संस्थेतील ते या ठिकाणी नाटक असतं. साधारणतः या कंपनीत आजपर्यंत आता पुढे हे प्रश्न पहिल्यांदा विचारतोय कारण पुढचा प्रश्न त्याच्यावर अवलंबून आहे. पुढे रसिकांचा प्रश्न असतात काय त्यांना उत्तर देशात रसिकांचा पुढे ह्या प्रश्नाचं उत्तर तर मी सध्या खानोलकर दशावतार नाट्य मंडळासाठी ठराव केला आहे. म्हणजे त्या कंपनीत आपल्याला बघायला मिळणार आहे. साधारणतः ह्या मुंबईमधून आल्यानंतर या पहिल्याच वर्षामध्ये या कंपनीमध्ये तुम्ही काम करत होता. काय अनुभव होता आगळा वेगळा किंवा काय सांगाल या कंपनीविषयी? एका वर्षाचा अनुभव जो आहे काय सांगाल तुमच्या शब्दात? काय नाही, बरं वाटतं असं. म्हणजे एक मुंबई आणि गावात नाटकं करण्याची मजा वेगळीच असते. त्यामुळे मुंबईत पण नाटकं करायचं नाहीच नाही, पण जे मनाला समाधान पाहिजे ते नव्हतं. पण गावाला येऊन जी नाटकं करणं त्याच्यात जे समाधान आहे ते खूप वेगळं असतं. प्रत्येक गाव प्रत्येकाचं वेगवेगळं बोलणं भाषण, त्याच्यातून अनुभव, काहीतरी नवीन शिकायला मिळणं, नवीन काहीतरी चरित्र करणं ही एक वेगळी हे असते आणि त्यामुळे जरा बरं वाटतं. ही खासियत आहे नटवर्य नटसम्राट स्वतः बाबी कलिंगन प्रस्तुत म्हणजे नवीन चरित्र किंवा नवीन काहीतरी त्याचं आगळं वेगळं स्वरूप देण्यासाठी म्हणून ती ख्याती घेते आणि त्यात कुठेतरी तुम्हाला संधी मिळाली. हो, वेगळं काहीतरी देण्यासाठी कंपनी नियमित म्हणजे तयारी दाखवतच असतं. त्याप्रमाणे सगळे कलाकार पण दाखवतात. बरं वाटलं म्हणजे समाधानकारक. एकत्रित वावरत असताना जे म्हटलं बिराड म्हटलं आता कशा रीतीचं वातावरण किंवा कशा रीतीने ताळमेळ पण खूप चांगलं होतं. म्हणजे माझं तरी वैयक्तिक पूर्ण वर्षात असं बिराडात असं कोणाच बरोबर भांडण नाही, तंटा नाही, काय नाही. सगळ्यांबरोबर बोलून मिळून मिसळून सगळं व्यवस्थित. हो, सगळ्यांबरोबर चांगलं, सगळ्यांबरोबर बोलून चालून व्यवस्थित होतं वातावरण. त्यामुळे काहीच असं वाटलं नाही की बाबा अशी कंटाळा आलाय किंवा काय, असं काय वाटलं नाही. ओके. संगीत साथ कशी वाटली? कारण स्त्री अभिनय कलाकार म्हटल्यानंतर गीत सादरीकरण वगैरे असतं. संगीत साथ तर खूपच अप्रतिम होती आणि मी दशावतारात म्हणजे जेव्हा इकडे कंपनीमध्ये ठराव करत होतो त्याच वेळी मी संगीत साथीमुळेच तर खूप आनंदी होतो. म्हणजे कारण काय, त्या चांगल्या संगीत साथी बरोबर आपल्याला सुद्धा भूमिका करायला मिळणार, काहीतरी गाणी म्हणायला मिळणार, असं म्हणजे बरं वाटतं. म्हणजे जरा त्यांची बसलेली संगीत साथ होती, त्यामुळे तिन्ही पण एकदम उत्कृष्ट दर्जाचे कलाकार आहेत, त्यामुळे बरं वाटलं. या कंपनीची नाट्य सादर करत असताना रसिकांचा कसा प्रतिसाद होता तुम्हाला? चांगला होता रसिकांचा म्हणजे प्रतिसाद पण चांगला होता. आणि त्या कंपनीकडे बाबी कलिंगन ह्या नावावर, शांती कलिंगन ह्या नावावर जरा प्रत्येक कंपनीपेक्षा ह्या कंपनीकडे बघण्याचा दृष्टिकोन जरा वेगळाच असतो. त्यामुळे ते प्रेम म्हणजे खूप वेगळं आहे बाकी कंपन्यांपेक्षा. ओके, धन्यवाद. या ठिकाणी माझा सिंधुदुर्ग निनादवरून युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आला. तुमच्या भावी वाटचालीसाठी म्हणजे पुढच्या कंपनीत जी मोरेश्वर कंपनी आहे त्या कंपनीसाठी खानोलकर दशावतार नाट्य मंडळ आहे त्या कंपनीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत. धन्यवाद. या ठिकाणी मी थांबतो. नमस्कार.